खूप रिअर अशी केस हाताळलेली आहे आणि ती यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आज रोजी आपल्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। एकंदरीत काय सांगाल सर? मिसेस फरजाना आमच्याकडे दम हा त्रास घेऊन आली। वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि 2D इको करून डायग्नोसिस झाला की हार्टमध्ये ट्यूमर आहे। पेशंट यंग आहे, मला त्यांचं पूर्ण छाती फाडून ऑपरेशन करायचं नव्हतं, तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्व्हेजिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन, त्या हार्टचं ऑपरेशन कॅमेऱ्यातून आम्ही हे ट्यूमर काढलेलं आहे। हे खूप असं रेअर, पहिली गोष्ट तर हार्टचा ट्यूमर हे खूप रेअर गोष्ट आहे, त्यातल्या त्यात ते कॅमेरानी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे। यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंते काम करतो, तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतले आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित। ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात। न्यू टेक्नॉलॉजीज आणि प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटच्या कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर मिसेस फरजाना आणि त्यांचे हस्बंड आहे। या आजाराचे लक्षणं काय असतात? दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते। पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही, एवढा दम त्यांना येतो, विकनेस येतो, हे त्यांचे मेन सिम्पटम आहे। श्वासोच्छवासाला काही त्रास होण्याआधी म्हणजे होण्याच्या अगोदर काही श्वासोच्छवासाला त्रास होतो का? म्हणजे एकदम दम लागणे नाही, बंद नाही होत, फक्त तो ट्यूमर आतमध्ये हार्टमध्ये एवढी जागा घेतो की हार्टमध्ये ब्लड नाही राहत। ब्लड नाही राहील तर ऑक्सिजन नाही राहत, तर कुठलंही छोटं मोठं काम केलं तरी दम लागतो। कोणती काळजी घ्यावी लागते? काय नाही, रेग्युलर चेकअप करत राहायचं। दम लागलं तर पहिले डॉक्टरला दाखवायचं, त्यानुसार इको किंवा लंग्सचे डिसीज डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करायचा। काही एका नाकाने पूर्णतः श्वास बाहेर पडतो। जी हाँ जी बोलिए। मैं फरजाना बेगम और हमारे हस्बैंड पाशा बेग। मुझे तकलीफ़ थी और दम आता था, छाती में दुखता था, चलते हुए सांस फूलती थी, तो मैंने डॉक्टर के पास ऑपरेशन किया। बहुत अभी नॉर्मल हूँ, अभी कुछ नहीं, सब नॉर्मल है और डॉक्टर साहब बहुत अच्छा ऑपरेशन करे। कहाँ पे ट्रीटमेंट हो गई? यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद। सिकंदराबाद। ओके ठीक है।